हे बघा इथे आपलं विदर्भ स्टाईल असं झणझणीत चमचमीत आपलं मटण इथे तयार झालेलं आहे। आता हे मटण मी कशा पद्धतीमध्ये बनवलेलं आहे तर चला आता आपण बघूया आपण किचनमध्ये जाऊन। तर मंडळी मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मटण, धुवून स्वच्छ केलेलं आहे। आता आपण मटण पहिले फोडणीला घालूया। ते बघा इथे मी काय काय घेतलेले आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे। इथे बघा 2 मीडियम आकाराचे बारीक कांदे कापून घेतलेले आहेत, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 मीडियम आकाराचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं असं चेचून घेतलेलं आहे, बघू शकता। त्याचबरोबर ती इथे फोडणीला घालायला मी 1 तेजपत्ता घेतलेला आहे, थोडं पाव चमचा जिरं, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची आणि 2 तुकडे इथे दालचिनीचे घेतलेले आहे, अर्धा स्टार फूल, 2 वेलची आणि 4 ते 5 काळी मिरी। तेल तुम्ही किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे तेल घ्या। आता आपण यामध्ये चिरलेला कांदा टाकूया। खरं म्हणजे तेलामध्ये ना खडे मसाले सोडायचे होते, बोलता बोलता मी विसरून गेले, त्यामुळे पहिले तुम्ही ना खडे मसाले तेलात घाला आणि नंतर कांदा घाला। पण कांदा ना चांगला गुलाबी रंगावरती असा परतून घेऊया। हिरवी मिरची जरा परतून घ्यायची, चेचलेलं आलं आणि लसूण, आलं आणि लसूण ना चेचून घ्या, छान म्हणजे चव लागते। ताजं ताजं चेचलेलं असतं ना स्वाद पण छान येतो। असं आलं लसूण चांगलं परतून झालं, लेला टोमॅटो। चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपण ना कांदा टोमॅटो मऊ पडण्यासाठी थोडंसं असं पाव चमचा मीठ घालते इथे मी, पाव चमचा इथे मी हळद घालते। ही परतून घ्यायची तेलामध्ये, ते टाकायचे आपल्याला मटण। परती ना कोथिंबीर घालूया, सर्व मटण हे असं परतून घेऊया आणि अजून थोडं मीठ टाकूया। आधी पाव चमचा टाकलेलं, आता आपण पाव चमचा मीठ घालूया आणि आता हे सर्व असं एकजीव करून घेऊया। आता मी यावर झाकण ठेवते आणि आपल्याला झाकणावरती ना पाणी ठेवायचं आहे। आता कसं मटणाला पण शिजताना अंगाचं पाणी पहिले सुटतं, अंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला पहिले मटण शिजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मटणाने पण अंगाचं पाणी सोडलेलं आहे आणि ताटामध्ये जे पाणी ठेवलं होतं ना त्यातलं पण पाणी त्यामध्ये पडतं वाफेच्या स्वरूपात। काय करूया, ताटामध्ये जे पाणी आहे ना तेच आपण आता यामध्ये ओतूया। हे बघा आता आपण 25 ते 30 मिनिट आता मटण आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर मटणासाठी बघा इथे मी काय काय घेतलेलं आहे वाटणामध्ये ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 5 हिरव्या मिरच्या, खोबऱ्याचे 2 तुकडे, 1 गड्डी लसूण, 2 इंच आलं, हे खडे मसाले घेतलेले आहेत। इथे तेजपत्ता त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, इथे ही मसाला वेलची आहे, 2 लवंग आहेत आणि 4-5 काळी मिरी आहे, अर्धा स्टार फूल, 1 हिरवी वेलची, थोडेसे दालचिनीचे तुकडे, हे दगडी फूल आहे। त्याचबरोबर इथे ही जावेत्रीची काड्या घेतलेल्या आहेत आणि हे आहे हे नाकेश्वर आहे। त्याचबरोबर इथे हे त्रिफळ आहे, ते 3 त्रिफळा घेतलेल्या आहेत आणि हे जे मसाल्यामध्ये असतं ते घेतले, याला काय म्हणतात माहीत नाही, पण त्याने चव छान येते। ते चमचा धणे, अर्धा चमचा इथे खसखस घेतलेला आहे, 1 चमचा इथे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे। त्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत, वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया, कारण आपण काही एवढं वाटण टाकणार नाही आहे ना अर्धा किलो मटणाला। आपण हे चिकनसाठी हे जे वाटण आहे ना मी दाखवलं हे तुम्ही चिकनसाठी पण वापरू शकता। हे बघा पाहू शकता इथे मटण पण आपलं चांगलं शिजल्या गेलेलं आहे। आज आपण कढईमध्ये मटण बनवणार आहोत, तर इथे तेल जरा आता मी कमीच घेते, कारण शिजवताना पण आपण इथे तेल घेतलं होतं आणि मटणाला पण कसं फॅट्स असतात ना, चरबी असते त्याला, त्यामुळे तेल कमीच घ्यायचं। फोडणीसाठी आपण इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया। तेलामध्ये चांगला आपला कांदा परतलेला आहे, गॅस कमी केलेला आहे। आता आपण इथे हळद घेतोय, काश्मीरी पावडर म्हणजे काश्मीरी मिरची असते ना ती कलरसाठी त्याची पावडर करून घेतलेली आहे। तो ज्या घरगुती मसाला आधी अर्धा घेतला, नंतर अर्धा, असा 1 चमचा आपला घरगुती मसाला आहे। त्याचबरोबर इथे गरम मसाला पाव चमचा, धने पावडर पाव चमचा जिरे पावडर
आता आपण हे तेलामध्ये मसाले जळू नये म्हणून इथे 1 चमचा हे वाटण, मी हा मोठा चमचा हे वाटण घेतलेलं आहे बरं का। आता हे आपण चांगलं असं तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे, परतायचे तेल सुटेपर्यंत। आता आपले मसाले जळू नये म्हणून काय करायचं, वाटण वाटलेलं ना त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलंय आणि तेच पाणी इथे मी मध्ये घालते। हे बघा, आता आपण हे सर्व असं परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले हे मसाले शिजून घ्यायचे आहेत। झाकण ठेवलेलं आहे, मसाले आपले तेल सोडेपर्यंत आपण मंद आचेवरती मसाले शिजून घेऊया। ही बघा, ही कसुरी मेथी आहे, जरा ती नरम पडली होती ना तर तव्यावरती थोडीशी भाजून घेतलेली आहे। आता कुरकुरीत झाले, ही बघा, आपल्याला ही पण वापरायची आहे। हे बघा, इथे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत, ते मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे। हे बघा, दिसते का? हे बघा, आपण यामध्ये शिजलेलं मटण घालूया। मटण आता हे चांगलं ह्यामध्ये परतून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया। हे बघा, आणि आता कसुरी मेथी टाकते मी यामध्ये। त्यानंतर इथे एव्हरेस्ट मटण मसाला वरून घालते, चव छान लागते। मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाका, थंड पाणी नका घालू। आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे, 1 ग्लास, अर्धा ग्लास, 2 ग्लास तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकू शकता। ह्या पातेल्यामध्ये मटण शिजवलं होतं ना तर त्यात मसाले लागलेले होते, मग त्याच्यातच पाणी टाकलं मी आणि ते असं धुवून घेतलं। हे बघा, मटण शिजवताना आपण मीठ घातलं होतं म्हणून आता थोडंच मीठ घालायचं चवीप्रमाणे, लागलं तर आपण नंतर घेऊ शकतो, जास्त झालं तर पंचायत होते। आता आम्हाला हे मटण एवढंसं पुरेसं आहे, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, असं साधारण रसरशीत तर पाहिजेच ना। आता यावर आपण घालूया भरपूर अशी कोथिंबीर, वर झाकण ठेवूया, 2 ते 3 मिनिट उकळी काढून घेऊया। वाव, सुगंध एवढा मस्तपैकी येतो ना। हे बघा, इथे तरी पण आलेली आहे। हे बघा, कोणाकोणाला तरी आवडते, छान अशी उकळी आलेली आहे। मी इथे गॅस बंद करते। इथे आपलं छान असं मटण तयार झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। एकदा तुम्ही विदर्भ स्टाईल मटण करून बघा, एकदा मटण बनवाल ना तर बनवतच राहाल। आपलं मस्तपैकी विदर्भ स्टाईल झणझणीत चमचमीत मटण आपलं तयार झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। आता आपण एका प्लेटमध्ये ना काढून घेऊया। छान असं मटण तयार झालेलं आहे विदर्भ स्टाईल। कशी वाटली पद्धत रेसिपी करण्याची ते नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।